जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. प्रत्येक माणसानं मी महाराष्ट्रीयन असल्याचा त्याला अभिमान, स्वाभिमान, गर्व असला पाहिजे. मी मराठी असल्याचा मला गर्व असला पाहिजे. मी आणि माझा परिवार मराठी असल्यामुळं मला त्याचा अभिमान, स्वाभिमान, गर्व आहे. मी आणि माझा येणारी पिढी देखील ह्या महाराष्ट्रासाठी योगदान देईल असा देखील मला स्वाभिमान, अभिमान, गर्व असला पाहिजे. प्रत्येक माणसानं महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढ्या त्यांच्यासाठी आपण योगदान देऊन मेलं पाहिजे. 106 हुतात्मा या मुंबईसाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं आहे. आपण सर्वांनी विसरता कामा नाही. महाराष्ट्र आणि मुंबई ही अशीच मिळाली नाही आहे. याच्यासाठी मोठा संघर्ष शिवसैनिकांनी केला आहे आणि त्यामुळं आज ही मुंबई, महाराष्ट्र आणि ही मराठी भाषा ही टिकत आहे, वाढत आहे. हे योगदान हे शिवसैनिकांचं आहे आणि महाराष्ट्रप्रेमी जनतेचं आणि ठाकरे परिवाराचं आहे. हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची काळाची गरज आहे. इतर पक्षामध्ये, इतर पार्टीमध्ये विभागले गेलेले मराठी बांधव यांनी आणि त्यांच्या परिवारानं देखील आपण मराठी माणसाच्या एकजुटीमध्ये सामील झालं पाहिजे. काही लालचीपोटी, पैशापोटी, कुठल्या आमिषापोटी तुम्ही इतर पक्षामध्ये गेलात, परंतु आपण आणि आपला महाराष्ट्र हा प्रथम आहे. ही मराठी भाषा आणि हा महाराष्ट्र प्रथम आहे हे आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे. तुम्ही अंधभक्त राहू नका. आपला महाराष्ट्र टिकला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे, यासाठी आपण योगदान दिलं पाहिजे. इतर राज्यातली लोक त्यांची संस्कृती, त्यांची भाषा टिकवण्यासाठी एकत्र येतात, परंतु आमचे काही अंधभक्त मराठी लोक काही पक्षांमध्ये, पाठ्यांमध्ये विभागले गेले आहेत. त्यांनी या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपण मराठी माणसाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. नाहीतर तुमचीच मुलं भविष्यामध्ये तुमच्या कानाखाली आवाज काढतील की माझा बाप गद्दार होता. धन्यवाद.